वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अलंकारपुरी पुण्यभूमि पवित्र नान्दतो ज्ञानराजाय सुपाय तया ठविता महापुण्यराशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी। जयांची पदे पूर्ण वेदांत वाणी ध्यावे कसे होतया आदिवाणी। परब्रह्मरूपी असा जो तुकावा तयाचे तुकी कोण तुझा तुकावा। बोला शुकासारिखे पूर्ण वैराग्य जानसे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मीकि सारिखा मान्य ऐसा। नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जयांचा जन्मनामार्थ झाला जयाने सदा वासनामार्थ केला। जयांच्या मुखी सर्वदा नाम घेती। नमस्कार द्या ब्रह्मचैतन्यमूर्ती। तुला योग्य वाटे ते द्वार करावे। शिशूने पित्याला कसे शिकवावे। गणूची सदा वाह्य चिंता चिंता। नमस्कार माझा तुला साईनाथा। मूकं करोति वाचालं पक्वं लङ्घयते गिरिं। यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते। नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः। नमः प्रकृत्यै भद्राय नियताय प्रणतास्मदा।
दीननाथ नाथा हो दीननाथ तुमचे चरणी तुमचे चरणी लागो माता तुमचे चरणी लागो माता रामा हो जय
सर्वांगी सुंदर उठी शेंदुराची
जय मंगलमूर्ति जय देव जय मंगलमूर्ति दर्शन मात्रे मन कामना पूर्ति दर्शन मात्रे मन कामना पूर्ति जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय मंगलमूर्ति सुखमंडलो कुमत खंडने दंडभु पद प्रणत वत्सलो जयति वासुदेवो यति सदा निम्ब वृक्षस्य मूलाधिवासा सुरासरावणं नित्यमप्यप्रियं तरुं कल्पवृक्षादिकं सावयन्तं नमामीश्वरं सद्गुरुं साईनाथ सद्गुरुनाथ महाराज राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की वज्रांगबली मुख्य प्राण हनुमान की राष्ट्रगुरु समर्थ श्री रामदास स्वामी महाराज यांचे स्वनामधन्य शिष्य असलेले योगीराज श्री कल्याण स्वामी महाराज आणि त्यांच्या द्वारा या समर्थ संप्रदायाची एक शाखा ज्या नगरीमध्ये येऊन विसावली आणि पुढचं संप्रदाय कार्य त्या योगानं विस्तार पावलं अशी परम पावन भूमी म्हणजे ही सद्गुरु श्री आबा महाराज देवस्थानाची या मठाची ही जागा. सद्गुरु श्री समर्थ रामदास स्वामी महाराजांच्या दासनवी उत्सवानिमित्त आपण सर्वजण या कीर्तनाच्या दरबारात जमलेलो आहोत. इतर ठिकाणी आम्ही कीर्तनाला उभं राहतो आणि भगवंत तिथे आहेत म्हणून तो दरबारच असतो. इथे भगवंत आहेत म्हणून तो दरबार आहेच, पण खरोखरच दरबार आहे.
त्या निमित्तानं सकाळी श्री ग्रंथराज दासबोधाचं पारायण, नित्य उपासना, स्तोत्र, सवाया करुणाष्टक यांचं पठण आणि आपला पारमार्थिक विकास, उन्नती व्हावी या हेतून हे सायंकालीन सत्र सर्व संतांच्या प्रीतीचं असं कीर्तन सेवेचं सत्र आहे. या कीर्तन सेवेच्या प्रसंगी उपस्थित सर्व श्रोत्यांना, तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती या न्यायानं सर्वप्रथम मी दंडवत विधित करतो. अतिशय सुंदर अशा वातावरणामध्ये ही कीर्तन सेवा करायचा योग माझ्या आयुष्यात आलाय आणि आजचा दिवस खरंच माझ्यासाठी खूप भाग्याचा दिवस आहे. पुढे 10 दिवस बोलायचे म्हणून आजच सर्व बोलत नाही, तो का भाग्याचं याचं उत्तर पुढे कळेल. पण हा उत्सव घेण्याचा विचार ज्यावेळेस मनात आला की कीर्तन सेवा करण्यासाठी यावं, असा आग्रह काकांनी माझ्याकडे 3 वर्षापूर्वीच धरला होता आणि याही वर्षी धरला. म्हटलं माझ्या नोकरीच्या कारणामुळे मी येऊ शकत नाही. काही एक संकल्प आहे तो मार्च महिन्यानंतर असेल. काका म्हणाले तुमचा तो सत्य संकल्प 15 दिवस अलीकडे ओढा आणि तुम्ही या. इथे त्यांनी बोलवलं नाही, मीही आलो नाही. महाराजांनी ओढीत इथपर्यंत आणलंय. तेव्हा जे काय बोलेल ते वेडा वाकडा बोलीन, परी तुझाच मनवीन या न्यायाने या बालकाचं जे काय गोकडं बोलाय ते तुम्ही उदार अंतःकरणानं स्वीकारा. आज मंगलाचरणाची कीर्तन सेवा. निरूपणासाठी काय घ्यावं हा विचार मराठीत सांगायचं झालं तर बॅक ऑफ दी माइंड चालू असतो. पण सर्वांना परिचित असलेली भगवान श्री गणरायांची आरती हीच निरूपणाला घ्यावी. कारण आरती वाङ्मयाचा अभ्यास कसा करावा याचं खूप मोठं ट्रेनिंग आधी झालं याच जागेवर. आमचे ज्येष्ठ गुरुबंधू चिपळूणचे श्री धनंजय चितळे सर या ठिकाणी येऊन 3 दिवस आरतीय वाङ्मयावर त्यांनी प्रवचन केले. तेव्हा आज श्रोत्यांना आनंद आहे आणि कीर्तनकाराची परीक्षा आहे. तेव्हा आरती आपण निरूपणाला घेऊयात असा विचार आला. आरती तुमच्या समोर गाऊन दाखवली. आता गायन करणं हा खरं तर अवघडच गोष्ट आहे. संपूर्ण हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची पंढरी नगरी म्हणून तिच्याकडे बघितलं जातं असं एक वाल्हेर नगर आहे आणि तिथून आम्ही काही तारे तोडावे असं नाही. पण फक्त गळ्यातनं निघालेले स्वर, त्या स्वरांद्वारे जे गायलंय ते शब्द मात्र संतांचे म्हणून थोडंसं धाडस केलं. वेळ 1.5 तासांची आहे, त्यामुळे जे गाऊन आटोपशीर पटकन संपेल असं निरूपणाला घेतलंय. पण ते गाऊन झाल्यानंतर इकडच्या बाजूने एक आवाज आला. कदाचित तो आवाज असा असेल की तुम्ही रत्न खचित बराय कडवं म्हटलंच नाही, बरोबर ना? त्यासाठी चांगल्या श्रोत्याचं लक्षण आहे. बुवा हुकले. तर सज्जनगडावरती जर तुम्ही नैमित्तिक आरत्या जर ऐकल्या असतील तर सद्गुरु श्री महाराजांच्या समोर जे मारुतीराय आहेत त्या मारुतीरायांना पाठीलाच गणराय आपल्याकडे तोंड करून त्यांची आरती ऐकताना मागच्या वर्षी मी ऐकून होतो की सज्जनगडावर मुद्दामून ती आरती चालू असताना तिथे उभा राहील आणि आसपास माझे मित्र होते, त्यांना मुद्दामून थांबून म्हटलं आरती ऐका. त्यांनी सुखद सुरू केलं. ते म्हणाले अरे हे तर आपण नेहमीच ऐकतो. म्हटलं नीट ऐका. आणि ती आरती सुरू झाल्यानंतर थेट लंबोदर पितांबर सुरू झालं. ते म्हणाले अरे रत्न खचित राहिलं की? म्हटलं त्यासाठीच थांबवलं तुम्हाला. हा मठ श्री समर्थ संप्रदायाला मानणारा मठ आहे आणि समर्थ संप्रदायामध्ये जिला मान्यता आहे ती आरती या 2च कडव्यांची आहे, सुखकर्ता दुःखकर्ता आणि लंबोदर पितांबर. रत्न खचित कसं आलं ते आलं. आम्ही कोल्हापुरात अंबाबाईचे समोर कीर्तन करतो, तिथे अजून पायीच्या घागरिया ऋणझुण वाजती म्हणून 3रं 4थं कडवं अजून आहे. कोकणात खाली उतरलं तर 7 कडव्यांची आरती आहे म्हणतात ती लोक. आता प्रेमभाव आहे म्हटल्यानंतर तिथे जाऊन आपण काही बोलू शकत नाही, पण ही गादी म्हटल्यावर परंपरा पाळणं भाग आहे. शरणागत असलेल्या भक्ताच्या अंतःकरणाच्या
प्रेमाला दिलेलं हे मूर्त स्वरूप आहे आरती म्हणजे. संतांच्या वाङ्मयाचा अभ्यास करण्यासाठी सगळ्याच तऱ्हेचे लोक जातात आणि त्या वाङ्मयाला हात लावता क्षणी त्यांची तऱ्हा आपण बघून घ्यावी. अनेकांना तो ग्रंथ उघडून वाचावासा वाटतो. याचं कारण बघू बुवा काय दिलंय त्यात अशांचा एक वर्ग असतो. दुसरा, तो प्रापंचिक विवंचनाने इतका वर असलेला असतो त्याचं सोल्युशन त्यात सापडतंय का म्हणून त्यात जातो. आणि एक खरा उपासक असतो म्हणून ते ग्रंथ बघतो आणि त्याचा असलेला आनंद द्विगुणित करून देतो. यात बघू बुवा काय गंमत आहे त्यात याच्याबद्दल मला काही बोलायचं नाही. आणि ज्यांचा आनंद द्विगुणित होतो त्या साधकांबद्दल आता मला काहीच बोलायचं नाही. ज्यांना ते उघडावंसं वाटतं ना, बघूयात माझं काहीतरी सोल्युशन सापडेल. सोल्युशन सापडतं पण त्याचे स्पष्ट उल्लेख खूप कमी सापडतात. ज्यांनी आपलं काया वाचा मन चरणावरती वाहून दिलं ते सर्व संत सत्पुरुष आहेत. कोण? भगवंतांचे भक्त, भगवंतांचे दास आहेत. मग ते त्यांच्या समोर काही हात पसरून मागायला लागले तर ते मागत असताना प्रपंच कसा मागतील? आपला दासबोधाच्या पारणाच्या रूपानं मुळातच गृहपाठ रोजच सुरू आहे. आजच सुरू झाला. कुठल्या संतांच्या मागणीमध्ये प्रपंच मागितलंय असं दिसेल? कुठेही बघणार नाही, बघायला मिळणार नाही. कुणी असो, कुठल्याही संप्रदायातले कुणी संत असो, त्यामध्ये मागणी मागताना त्यांनी जेणेकरून भगवंतांबद्दलचं त्यांच्या श्रीचरणांबद्दलचं प्रेम आमच्या अंतःकरणामध्ये वर्धमान होईल अशा पद्धतीच्याच मागण्या केल्या. आणि इतर मागण्यांसाठी जे कोणी जातात त्यांच्याबद्दलचा स्पष्ट धिक्कार नोंदवलाय. भिक्षा पात्र अवलंबिने जळो दिने लाजिरवाणी. संतांचे शब्द त्यासाठी बघायचे की ते प्रेम आपल्या अंतःकरणामध्ये कसं स्थापन होईल. ते गणराय नेमके कोण आहे आणि ती आरती का करायची असे अनेक प्रश्न आपल्या अंतःकरणात खरे यायला हवेत. आपल्या चित्ताला त्यानं स्पर्श करायला हवा. पण तो स्पर्श होत नाही का? अतिपरिचयात अवज्ञा. जे नेहमी म्हटलं जातं त्याच्या अर्थाचा विचार कोण करतो? एखाद्या वेगळीच आरती किंवा एखादा समर्थांचा अभंग आला, वा किती सुंदर अभंग आहे असं आपण म्हणून जातो. मुळात ही जी आरती आहे या आरतीमध्ये अतिशय अर्थगर्भ अशी आरती आहे. त्याला प्रेमाचा ओलावा आहे. भगवंतांसमोर केलेली भक्तीला प्रेमाला पूरक असलेली अतिशय सुंदर अशी मागणी आहे त्यामध्ये. त्याच आरतीचा थोडक्यात अर्थ बघायचा. आणि मंगलाचरण आपण करतोय ते गणराय नेमके कसे त्याबद्दल येणारे काही आक्षेप. कारण कीर्तनकार कीर्तन सेवेचा दंड फेडावे नाना आक्षेप. आणि उत्तरांगात छोटीशी कथा. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची. सुंदर आरतीला चाल लावली पण नको तिथे थांबल्यामुळे गोळ झालाय. बघा ना, सुख करता दुःख करता वार्ता विघ्नाची. हो, वार्ता विघ्नाची. अर्थ काय लागतो? सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची. आणि पुढे मनचा घात केला. हो वार्ता कोरस म्हणा परत. हो वार्ता विघ्नाची. हे गणराया तुम्ही सुख करता आहात, बर. दुःख हरता आहात, बर. आणि आतापर्यंत जी विघ्न आजवर जी आली आहेत आमच्या आयुष्यात या विघ्नांची वार्ता तुम्ही आहात. आणि हो हो तुम्हीच आहात असा त्याचा अर्थ होतो. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी स्वल्प विराम. विघ्नांची वार्ता सुद्धा उरू देत नाही. नुरवी न उरवी पुरवी प्रेम कृपा जयाची. आरती म्हणणाऱ्याला लगेच जाणवतं विघ्नाची वार्ता नुरू दे ना. मग विघ्न कशात येतात?
सतत आपण टक्केवारी ढोबळ टक्केवारी काढायचं 95 ते 98% आपल्या मस्तकामध्ये विचार हा सतत प्रपंचाचाच असतो. तेव्हा विघ्न कुठली? प्रपंचातली. त्या विघ्नांना दूर करण्याचं सामर्थ्य गणरायांच्या हाती आहे का? नक्कीच आहे. पण विघ्नाची वार्ता नुरवी हे जर समर्थ रामदास स्वामी महाराज म्हणत असतील तर ती विघ्न प्रपंचातली असतील का हो? मुळात प्रपंचातली विघ्न आपल्या वाट्याला येतात ती कर्मविपाकाप्रमाणे आपणच मागच्या जन्मी काय करून ठेवलंय ते आता भोगायला आलंय, ती भोगावीच लागतात. किती संत चरित्रातले प्रसंग सांगू साधकांना शिष्यांना समजून सांगताना ते सत्पुरुष म्हणतात की कर्म भोगूनच संपावं लागतं. त्यांच्या कृपेनं त्यातली तीव्रता कमी होत असेल भोगाची, पण ते भोगूनच संपत. महाराजांना ते विघ्न इथं आवश्यक आहे का? नाही. त्यांना अपेक्षित असलेलं विघ्न आहे हे परमार्थातलं विघ्न आहे. काम क्रोध आड पडिले पर्वत राहिला अनंत पलीकडे हे जे तुकोबाराय म्हणतात ते उगाच नाही. आम्हाला गमू पंथ आनंद या राघवाचा म्हणून आम्ही जो सिद्ध झालो आहे ज्या पथावरती चालत जात असताना परमार्थाचा मार्ग क्रमत असताना मार्गदर्शक म्हणून सद्गुरू आहेतच, पण मनाचं काहीतरी काही वेळेस ऐकायची लहर येते. मन काय म्हणतं आणि मन आलं की बरोबर सगळे विकार घेऊन येतो. काम क्रोध आड पडिले स्पीड ब्रेकर नाही. काम आणि क्रोध हे स्पीड ब्रेकर इतके नाही, पडिले पर्वत म्हटलं. राहिला अनंत पलीकडे, त्या पर्वतांच्या पलीकडे अनंत म्हणजे भगवंत आहे. काय सुंदर एक वाक्यात आहे, गमू पंथ आनंद आनंद आणि राहिला आनंद. समर्थांना तेच म्हणायचं, तुकोबांनाही तेच म्हणायचं. महाराजांना अपेक्षित असलेली विघ्ने ही विघ्न जी आहेत ती परमार्थातली विघ्न आहे. आणि मनोबोधाचा विचार केला तर अशा विघ्नांची गच्छंती होण्यासाठी, ती विघ्न जळण्यासाठी, ती निघून जाण्यासाठी आपण प्रयत्नरत राहिलं पाहिजे असा आग्रह समर्थ महाराजांचा आहे. ती त्यांची जातील असं म्हणणाऱ्यांवर हसणंच काम आहे फक्त. कारण जीव हा जे प्रयत्न करायला पाहिजे ते प्रारब्धावर सोडतो आणि जे प्रारब्धावर सोडायचं ते प्रयत्न करतो. फारच अवघड बोललो का? पुन्हा ग्वाल्हेरात यायचंय. जीव प्रपंच प्रारब्धावर सोडून करायला हवा तो प्रयत्न करतो. किती नेट असतो आपल्याला, नेटाला प्रपंच करतो माणूस. आणि परमार्थ बघू वेळ उरला 7 वाजता जर ऑफिसला 7च्या जायला घरी यायला जमलं तर कीर्तनाला जाऊ. सापडलं तर सापडलं, नाही तर फेसबुक लाईव्ह आहेच. हे सगळं सवडीवर जे ढकललं जातं तो सगळा प्रकार प्रपंचाचा, तो सगळा प्रकार परमार्थाचा. आणि अगदी नेटानं प्रयत्नानं डोळ्यात तेल घालून सावधगिरीनं काय केला जातो तो प्रपंच केला जातो. प्रत्येक वेळेस महाराजांनी सावध केलंय की या विघ्नांना दूर करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतात आणि ते प्रयत्न कमी पडतात. ते प्रयत्नच नुसते कारणीभूत नाहीयेत, त्या प्रयत्नांना भगवंतांच्या कृपेची जोड असावी लागते. म्हणून नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची, ती कृपा असेल तरच त्यावर मात करते. मनी धरावे तेथे होते विघ्न अवघेची नासुनी जाते म्हटलंय ना महाराजांनी. म्हणून कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची. बरोबर चाललंय ना? लोक ओटी म्हणतात. बघा आपण म्हणताना आरती म्हणताना ओटी देवीची भरतात, उटी शेंदुराची गणपती बाप्पांना असते. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची. कंठी झळके माळ मुक्ताफळांची, ज्यांच्या कंठामध्ये मुक्ताफळ म्हणजे मोत्यांची माळ शोभून दिसते असं त्यांचं वर्णन केलंय. जयदेव जयदेव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती.
त्यांच्या नुसतं दर्शन घेतलं मात्र, दर्शन मात्रे फक्त आपली कामना पूर्ती होते. पुन्हा अभिप्रेत असलेल्या कामना या परमार्थातल्या कामना आहेत, प्रपंचातल्या होतातच. त्याचे अनुभव सर्वांनाच आहे. जयदेव जयदेव जय मंगल मूर्ती. आणि म्हणताना दर्शन मात्रे मान आणि स्मरणे मात्रे मान हे मनचं घातलंय. संतांच्या रचनांमध्ये मनचं काही घालू नये. किती आनंदाची गोष्ट. आपण म्हटल्या जाणाऱ्या आरत्यांपैकी अनेक आरत्या समर्थांच्या आरत्या आहेत. या महाराजांच्या आरत्या गात असताना महादेवांच्या आरतीमध्ये भावार्थी ओवाळू कितीतरी शब्द मध्ये घुसळले मनानेच. आणि अनाहूत होतं हे चुकतं हेही कळत नाही आपल्याला. असं करू नये. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. पुढे महाराज म्हणतात लंबोदर पीतांबर फणीवर. वंदना म्हणतात लोक, वंदना नाहीये ते. लंबोदर पीतांबर फणीवर बंधना. गणेश पुराणात कथा येते, गणरायांनी अनलासुर नावाच्या राक्षसाबरोबर युद्ध केलं. अनल म्हणजे अग्नी आणि अनलासुराला गणरायांनी गिळलंय. गिळताना आज ताटामध्ये भजे वाटले होते. अन्नपूर्णा खास प्रसन्न होती आम्हाला आज. ते भज जर असं म्हणजे खूप गरम पण नाही आणि खूप थंड नाही, मीडियम होतं, खाता आलं छान. तेच गरम गरम भज खाल्लं तर, गरम गरम पुरणाची पोळी खाल्ली तर, चांगली खरपूस पुरणाची पोळी असावी, त्यावर तुपाची धार असावी. आणि आई असो, आता लग्न झालंय म्हणून बायको असो, मी माझंच सांगतो, ताटात पडल्या पडल्या लगेच खा आणि सांगा लगेच कशी झाली ती. त्या घाईत आपण तो घास तोडावा, मुखात घालावा आणि तो सगळा तुकडा टाळूला चिकटावा. आगीत तेल ओतायचं ना, तसं त्या वरच्या चटक्याला तूप ओतलं जातं, पोळी सकट चिकटते. आधीच गरम असलेला एक निवाला, एक घास, एक तुकडा तोंडात गेल्यावर एवढं वाचतं. अख्खा अनलासूर मिळलाय गणरायाला. पोटाचं काय झालं असं, ते पोट मोठं झालं. त्यांच्या उदरामध्ये सगळीच्या सगळी पाताळ सामग्री आहेत म्हणून ते लंबोदर आहेत. अनेक विचार केले. मग त्यांच्या पोटाचा दाह सुरू झाला. त्याला शांत करण्यासाठी सर्व देव ऋषी समोर आले. त्यांना शांत वाटावं म्हणून भगवान महादेवांनी आपल्या पुत्राच्या मस्तकावर चंद्र ठेवला. म्हणून त्यांना म्हणायचं भालचंद्र. आणि गळ्यात असलेला नाग गळ्यात का घातला महादेवांनी? इथे कंठामध्ये विष ठेवलंय आणि त्या विषाचा दाह झाला, तो दाह शांत व्हावा म्हणून नाग ठेवला. नाग हा थंड असतो. मग आता इथे आग होत होती म्हणून इथे नाग बांधला. आता लेकराच्या पोटात आग पडली म्हटलं पोटाला बांधला. म्हणून लंबोदर पीतांबर फणीवर बंधना. नागांमध्ये सुद्धा महादेवांच्या गळ्यात असलेल्या नागाचं नाव काय? महादेवांच्या गळ्यात जो नाग आहे त्या नागाचं नाव काय? उत्तर आता नका देऊ, उद्या लागणार आहे आपल्याला शोधून. तो नाग कमरेला बांधला आणि त्याला नाग म्हणजे फणी. आता नुसता फणी नाही, ज्या 7 नागांचं स्मरण आपण करतो, नवनागांचं स्मरण करतो, ते नवनाग हे सर्व नागलोकातले वरिष्ठ नाग आहेत म्हणून ते फणी वर झाले. लंबोदर पीतांबर फणीवर बंधना. पुढचं चरण मात्र आजच्या चिंतनासाठी महत्वाचं आहे. सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना. त्यातल्या त्रिनयना शब्दाला आता बघतो आणि मग सरळ सोंड वक्र तुंडाचा अर्थ सांगतो. तुम्ही समोर बघा आपल्या दरबाराकडे प्रभू रामचंद्रांचा दरबार आहे. कोणाचा अवतार? महाविष्णूंचा अवतार आहे. जर ते महाविष्णू आहेत तर त्यांना चतुर्भुज आहेत. ते पुराणांमध्ये वर्णन केलंय किंवा आपल्याला बघायला मिळतं. जर विष्णुदूत बघायला जर झाले, विष्णुदूत, तर विष्णुदूत हे भगवान विष्णू सारखे दिसणारे असतात. तसेच घननीळ असतात, त्यांना 4 बाहू असतात, शंख चक्र गदा पद्म असतं. म्हणून बाहेर असलेल्या जय आणि विजय यांच्या हातात सुद्धा शंख चक्र गदा पद्म आहे. फक्त काय नसतं, विषय निघाला म्हणून सांगतो. नाथ महाराजांनी एकनाथी भागवतात सुंदर सांगितले की या विष्णुदूतांना दिसायला ते भगवान विष्णू सारखेच असतात,
फरक ओळखायचा कसा? तर भक्त प्रेमाचे खूण म्हणून छातीवरती जे भृगु लांछन जे घेतलंय ते फक्त भगवान विष्णू नाही, बाकी कोणालाच नाहीये. का ती भक्त प्रेमाची खूण आहे. त्याचं देणं घेणं माझं आणि भक्ताचं आहे. या दूतांचं काय काम? स्वतःच्या छात्रावरती दिलेलं. तसं भगवान शंकरांचे जे दूत असतात, त्यांचे जे गण असतात, ते गण सुद्धा भगवंतांसारखेच असतात. म्हणून महादेवांना जर 3 नयन आहेत तर गणरायांना सुद्धा 3 नयन आहेत. एवढंच काय, दुर्गा त्रिनेत्रां भजे. दुर्गा सप्तशतीमध्ये भगवती दुर्गा सुद्धा त्रिनेत्रा सांगितली. याचा अर्थ शिव परिवारातले जे आहेत त्या सगळ्यांना 3 नयन आहेत. समर्थांनी तो बारका वैदिला त्रिनयना. आता अलीकडे सरळ सोंड वक्रतुंड आहे का नाही विरोधाभास? तुम्ही सरळ सोंड पण आहात आणि वक्रतुंड पण आहात. थोडं वक्रतुंडवर बोलतो. वक्रतुंड म्हणजे काय? ज्यांचं तोंड आहे वाकडं असे ते, किंवा ज्यांचं वाकडं आहे तोंड असे ते वक्रतुंड. बरोबर ना? असाच अर्थ लावला जातो ना सरळ ऐकल्या क्षणी. गणपती बाप्पा नका डोळ्यासमोर आणून. फक्त वक्र आणि तुंड या 2 शब्दांचा विचार जर केला तर ज्यांचं तोंड वाकडं आहे ते वक्रतुंड. का असं वाटतं आपल्याला? तर भगवान श्री गणराय यांची जर मूर्ती डोळ्यापुढे आणली तर ती तुमच्यासाठी या बाजूला जर गेलं तर डाव्या बाजूला सोंड वळालेली असते आणि या बाजूला गेलं तर उजव्या बाजूला सोंड वळालेली असते. आमच्याकडे उजव्या सोंडेचा गणपती फार कडक असतो असं आपण ऐकलंय. ती सोंड वाकडी हो. ती सोंड वाकडी असल्या कारणानं त्यांचं तोंड वाकडय असं दिसतं. भगवान गणरायांचं तोंड नाही वाकडं, त्यांचं नाक वाकडं आहे. सोंड ही हत्तीचं नाक असतं. त्यामुळं वक्रतुंड इकडे इकडे ते वक्रतुंड आहेत. अर्थ नाही लागला महाराज. मग पुढे प्रॉब्लेम परत पुढच्या शब्दातच सरळ सोंड सांगितली. अरे आता तर तुम्ही म्हणालात की सोंड वाकडी असल्या कारणानं त्यांचं तोंड वाकडं दिसतं म्हणून त्यांना वक्रतुंड म्हणा. पुढच्या शब्दात सांगतात सरळ सोंड. असं कसं शक्य आहे? एक तर ते सरळ सोंडेचे सांगा, नाही तर वाकड्या सोंडेचे सांगा. याचं उत्तर सद्गुरू भगवान श्री ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीत दिलं. ते म्हणतात तुझा विखी जो पुढ त्या लागी तू वक्रतुंड ज्ञानियांसी अखंड उजूची आहासी मंगलमूर्ती तुझं विखी जो मूढ, विखी तुझ्या विषयी, मूढ मूर्ख. तुझं विखी जो मूढ त्या लागी तू वक्रतुंड. तुझ्या स्वरूपाचं ज्ञान करण्यासाठी जे मूढ आहेत त्या सर्व मूढजनांसाठी तू वक्रतुंड आहेस. पण ज्ञानियांसी अखंड, पण जे ज्ञानी भक्त आहेत त्या सर्वांसाठी तू उजूची आहासी. उजू म्हणजे सरळ, योग्य, कुठलाही आढेवेढे नसलेला, ज्याचं स्वरूप स्पष्ट कळतं. गणेश पुराणामध्ये मला सांगा आहे की नाही सही 2 सत्पुरुषांच्या वाङ्मयातले किती समान धागे जोडले गेले. परमपूज्य सद्गुरू श्री शिरीषदादा महाराज म्हणतात की दासबोध, श्रीमद दासबोध हा ग्रंथ अभ्यासताना एक लक्षात येतं की ज्ञानेश्वरी या ग्रंथाचे अपूर्व भाष्यकार म्हणजे समर्थ सद्गुरू श्री रामदास स्वामी महाराज. माऊलींनी जे काही परमार्थातलं गूढ, जे काही महत्व त्यामध्ये प्रतिपादन करून ठेवलं ज्ञानेश्वरीचं, ती भाषा सोपी करत 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 अलीकडच्या काळातलं ग्रंथरूप कुठलं? तर ग्रंथराज श्रीमद दासबोध आहे. तर ही वाङ्मय रचनेची उतरपेट समर्थांपर्यंत सारखीच का नसणार? एकाच वेळी गणराय वक्रतुंड पण आहेत, एकाच वेळी गणराय सरळ सोंडेचे पण आहेत. असं का? तुम्ही बघता कुठल्या नजरियानं त्यात ते ठरतं.
गणराय हे वक्रतुंड यांच्यासाठी ज्यांना भगवंत हे भगवंत म्हणून दिसत नाही. रुक्मिणी स्वयंवराच्या प्रसंगामध्ये ती रुक्मिणी द्यायची कोणाला? ठरली शिशुपालाला. आणि वडील म्हणतात कृष्णाला दिली. आणि मग उभे राहतात रुक्मी दादा. ते रुक्मी दादा म्हणतात कोणाबद्दल बोलताय? मी भगवान श्रीकृष्णच म्हणेन. रुक्मीच्या तोंडची वाक्यात म्हणून जशीच्या तशी मांडली पाहिजे. त्या कृष्णाचं नाव घेता तुम्ही आपल्या रुक्मिणीसाठी. दोन दोन आधार कार्डवर नाव आहेत त्याचे. कुणी म्हणती नंद यशोदेचा, कुणी म्हणती वसुदेव देवकीचा. याला दोन दोन बाप आहेत म्हणे. लौकिक अर्थाने ही खूप मोठी शिवी आहे. दोन बापाचा आहे हा. आणि काय चोऱ्या करतो. काय करतो हा? चोऱ्या करतो हा याचा प्रताप. आणि युद्धामध्ये कोणाला मारलं तर पुतण्याला मारलं हा याचा पराक्रम म्हणे. ज्याच्या अतिशय सन्निध अतिशय निकट त्याच्या समकालामध्ये भगवान श्रीकृष्ण या देहामध्ये होते असं असून सुद्धा त्यांच्या स्वरूपाचं ज्ञान ज्याला झालं नाही तो रुक्मी. त्याला मूढ नाही म्हणायचं तर काय म्हणायचं? त्याला मूढ नाही म्हणायचं तर काय म्हणायचं? बरं आता या कौरवांचं तरी काय करूया? या कौरवांचं भाग्य म्हणायला पाहिजे थोड्या अंशी की भगवंतांनी विराट स्वरूप शिष्टाईच्या वेळेस दाखवलं होतं. थोडी अक्कल यायला हवी होती ना. ज्याने एवढं विराट स्वरूप घेतलं ते सामान्य नाही. ते गवळ्याचं नुसतं पोर नाही. ते मटकी फोडणारं लहान तांदूळ नाही. अनंत ब्रह्मांडी उदरी. तो हा बालक नंदा घरी असं म्हटलंय. त्याच्या उदरात अनंत ब्रह्मांड आहे. असं कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती असलेले भगवान त्यांना ही शरण जाण्याची वेळ आहे असं ज्यांच्या अंतःकरणाला काळीमात्र शिवलं नाही त्या सगळ्यांना म्हणायचं मूढ. त्या सगळ्यांना म्हणायचं मूढ. जे जे विचार दुष्टांनी भगवंतांबद्दल केले पुराणांमध्ये बघायला मिळतात त्यांच्या मनामध्ये निघणारे हे सगळे भाव जे आहेत, ही सगळी स्पंदना जी आहेत, जे काही उच्चार त्यांच्या मुखातून आलाय, जे वागणं त्यांच्या अवयवांच्या माध्यमातून व्यक्त झालंय, हे सगळे मूढपणच दाखवतात. कावीळ झालेल्याला दुनिया पिवळीच दिसते. माझं नाही, माऊलींनी बोललंय ज्ञानेश्वर. जो कवळे असा शब्द वापरला. कावीळ ज्याला झाली त्याला ते तसे. आणि भगवंत तसेच नटनाटकी आहेत. मुद्दामून तसेच वागतात त्याच्यासमोर. 100 अपराध झाल्याशिवाय मी याला मारणार नाही सांगितलं होतं ना. आता याला अक्कल नको का? तो मारणार नाही सांगितलंय म्हणजे अपराध झाल्यावर आपण मारणार. मोजायची जबाबदारी त्यांनी भगवंतांवरच ठेवली. आणि मेला आत्ते भाऊ आहे, मेला केलं. त्याला मूढ नाही म्हणायचं काय म्हणायचं? अहो एवढी ज्या भगवंतांनी अर्जुनाला अनुग्रह दिला, ज्या भगवंतांनी उद्धवाला अनुग्रहित केलं, ज्ञान त्यांच्यात संक्रमित केलं, प्रेम त्यांच्या पदरी पाडलं, ते भगवान श्रीकृष्ण. असे भगवान श्रीकृष्ण असताना ते आपलाही उद्धार करतील असा विचार कितीतरी दृष्टांच्या अंतःकरणाला काळीमात्र शिवला नाही. त्यांना मूढ नाही म्हणायचं तर काय म्हणायचं? म्हणून तुझं विखी जो मूढ त्याला तू वक्रतुंड. आत्ताचे थोर गणेश भक्त स्वानंद शास्त्री पुंड, मग बुद्गल पुराण असेल किंवा गणेश पुराण असेल, आधी जे स्तोत्र आहेत त्या माध्यमातून त्यांची प्रवचन ऐकण्याचा योग आला. त्यातले गणेश हृदय स्तोत्र नावाचे स्तोत्र लॉकडाऊनच्या काळात युट्यूबवर ऐकलं. त्यात त्यांनी वक्रतुंड शब्दाची फार सुंदर अर्थ सांगितला. ते म्हणतात गणरायांचं स्वरूप जर बघितलं तर गणपती बाप्पा आहे, वरती जर बघितलं तर मस्तक हत्तीच आहे आणि शरीर मात्र कसं आहे? माणसाचं आहे. म्हणजे शरीर हे विश्वात्मक आहे आणि त्याच्यापेक्षा वक्र, मानेपासून खालचं शरीर हे विश्वात्मक आहे, म्हणजे सगुण आहे, म्हणजे साकार आहे. त्यापेक्षा वक्र त्यांचं तुंड आहे. आता वक्र म्हणजे वाकडं असा अर्थ नाही घ्यायचा, त्याच्यापेक्षा वेगळं. वक्र या शब्दाचा अर्थ होतो वेगळं. म्हणून त्यांचं मानेच्या खालचं शरीर हे विश्वात्मक आहे, सगुण आहे, साकार आहे, सावयव आहे. आणि त्याच्यावरती असलेलं तुंड ते वक्र म्हणजे वेगळं आहे. ते कसं? हे जर सावयव ते निरावयव, हे जर साकार ते निराकार,
हे प्रेझेंटेशन, रिप्रेझेंटेशन कशाचं आहे? जगाचं प्रेझेंटेशन आहे. म्हणून ज ग शब्दाचं उलट करा, ग ज मस्तक आहे म्हणून ते वक्रतुंड. ह्या टाळ्या त्यांच्यासाठी वाजवायला. अजून एक अर्थ सांगितलं. ते म्हणाले वक्रा या शब्दाचा अर्थ होतो माया. वक्रासन कथिता माया, ती वक्रा असलेली माया. आता मायेचं काम काय? जे जसं आहे ते तसं दाखवायचं. बरा अभ्यास. असते दोरी दिसतो आलं रज्जू सर्प. रज्जू सर्प सांगायची ही वेळ नाही. नदीच्या किनाऱ्यावर, समुद्राच्या किनाऱ्यावर एक शिंपला पडलाय. सूर्याची किरण त्यावर पडली. लख 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 चमकला तो आणि डोळे आपल्या डोळ्यावरती ते चमकले. चमकल्यानंतर काय वाटतं आपल्याला? चांदी आहे. जवळ गेल्यावर काय कळतं? शिंपला आहे. शुक्तिरजक आलं. जे जसं आहे ते तसं नाही, ते तसं दाखवत नाही अशी जी, तिला काय म्हणायचं? माया. बरं, तिची व्याख्या पण फार सुंदर आहे. या मा सा माया, जी नाही ती माया. तुम्ही असं कसं बोलता? जी नाही ती प्रतीत का होते? म्हणून आद्य जगद्गुरु श्रीमद शंकराचार्य स्वामी महाराज आणि सद्गुरु भगवान श्री ज्ञानेश्वर माऊली यांमध्ये थोडा भेद हा आहे. तो विवेक विचार तर दोन्ही विभूतींनी मांडून ठेवलाय, पण शंकराचार्य स्वामी महाराज मायावाद मांडतात आणि सद्गुरु भगवान श्री ज्ञानेश्वर माऊली हे चिद्विलासवाद मांडतात. काय गंमत आहे बघा. सद्गुरु श्री श्रीदादा महाराजांनीच सांगितलंय की ज्यांना हे नटलेलं विश्व, हे विश्व म्हणून दिसतं त्याला म्हणायचं माया, पण हे सगळं नटलेलं विश्व हे भगवंत म्हणून दिसतं त्याला म्हणायचं भक्ती. त्या ठिकाणी हे रूप, ते स्वरूप आपल्याला, ते चक्षु आपल्याला द्यायचं काम जे करतात त्यांना म्हणावं सद्गुरु. म्हणून ही माया साधकांना, शिष्यांना, भक्तांना नाना संकटात नाचवत असते. ती माया ज्यांच्या तोंडासाठी, किंवा ती माया जे तुंडयती म्हणजे काय? फुंकरीनं उडवून देतात. वक्रा म्हणजे माया, ती माया सगळ्यांना अशी घट्ट बांधून नाचवते तिच्या अंतराप्रमाणे. तीच माया भगवान गणराय फुंकरीनं उडवून देतात. अशी ज्यांची अलौकिक शक्ती आहे म्हणून त्यांना काय म्हणायचं? वक्रतुंड. वक्रासन कथिता माया. विस्तार करण्यासारखं खूप आहे, पण सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना. दास रामाचा वाट पाहे. माफी मागून मी ऐकलेलं सांगतो, वाट पाहे सजना म्हणतात लोक. अरे आरती आहे का बैठकीची लावणी आहे? दास रामाचा वाट पाहे सदना. हे सदन कोणतं? तुम्ही स्वच्छ चारित्र्य ठेवून, चोख शुद्ध व्यवहार ठेवून धन अर्जित केलं आणि अर्जित केलेल्या धनाने तुम्ही छान घर बांधलं, सदन बांधलं, आणि त्या सदनामध्ये प्रथम काय केलं तर गणेश पूजन केलं. लौकिक अर्थानं प्रापंचिक गोष्टी सुद्धा, तुमचा प्रपंच हा परमार्थाला पूरक व्हावा म्हणून सुद्धा, विघ्न येऊ नये म्हणून तुम्ही हे म्हणू शकता, दास रामाचा वाट पाहे सदना. त्यांची स्थापना घरात व्हायलाच पाहिजे ना. हा प्रवेशालाच गणेशपट्टी असते. घरात पहिली कुठलाही विधी असो गणेश पूजन होतच. विद्यारंभे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संकटे चैव विघ्नस्तस्य न जायते. मग सदन नेमका अभिप्रेत कोणता आहे? सद्गुरु श्री रामदास स्वामी महाराजांना अभिप्रेत असलेलं सदन कोणतं? तर ते सदन आहे हे हृदयरूपी सदन. त्या सदनामध्ये त्यांना बसण्यासाठी बोलवायचंय, तुम्ही या. पण त्या सदनामध्ये असलेले आगंतुक कधी एकदाचे जातील असे काही पाहुणे असतात, त्यांना घालवलं पाहिजे. ते विकार घालवले गेले पाहिजे, तेव्हा ती जागा स्वच्छ होते. आणि त्या स्वच्छ झालेल्या विमल अशा अंतःकरणामध्ये, त्या हृदयामध्ये, त्या हृदय कमलावरती जे विराजमान होतात ते कोण? ते सद्गुरु भगवान श्री गणराय आहेत. आता गणराय किंवा गणपती या शब्दाचा या उत्सवाशी असलेला संबंध सांगतो. जे खरे सद्गुरु भक्त असतात त्यांना सद्गुरु शिवाय दुसरं काही सुचतच नाही.
नाममुद्रा टाकत असताना महाराज म्हणतात की दास गणेशाचा नाही, दास रामाचाच, दास रामाचा वाट पाहे सदना. ज्ञानेश्वर माऊलींनी सद्गुरूंच्या अनुग्रहाबद्दल एक ओवी सांगितली, त्याचा फक्त एक चतकोर तुकडा सांगतो. तुमचा अनुग्रह गणेश. सद्गुरुनाथा, तुम्ही शिष्यांवरती जो अनुग्रह करतात तो अनुग्रह म्हणजेच गणेश आहे. त्या अनुग्रहाच्या योगानं जो गमोपंत आनंद या राघवाचा आपण म्हणतो, त्या परमार्थ पथावरती वाटचाल जी सुरू होते ती सुरुवात होण्यासाठी तुमचा अनुग्रह होणं गरजेचं असतो. आणि तुमचा अनुग्रह झाला म्हणजेच त्या गणेशाची प्राप्ती झाली. समर्थ रामदास स्वामी महाराजांना अनुग्रह रूपी गणेश अभिप्रेत आहेत. आणि आपल्या सर्वांसाठी समर्थ सद्गुरु श्री रामदास स्वामी महाराज हेच गणेश आहेत. म्हणून मंगलचरणाला आरती घेतली. त्यांचे स्तुत रचना असेल, अभंग रचना असेल, प्रकरण ग्रंथ असतील, मनोबोध, दासबोध, ठिकठिकाणी ज्या ज्या पारमार्थिक प्रतिबंधांचा उल्लेख महाराजांनी केलाय आणि ते कसे घालवावे त्याच्याबद्दल जर ते मार्गदर्शन करत असतील तर या विघ्नांना दूर करण्याची युक्ती ते देत आहेत. आणि ती युक्ती ते देत आहेत म्हणून समर्थ रामदास स्वामी महाराज हेच गणेश आहेत. हेच आजच्या आरतीमध्ये निरूपणांती मी सांगतो. या गणेशाची उपासना कुणी केली तर भक्तचरित्र थोडक्यात बघायचं. त्याआधी जे आरती निरूपणाला घेतली 2 मिनिटात तिचा आठव आणि मध्ये नामाची माळ आणि पुढे चरित्र. सुख करता दुख हरता वार्ता विघ्नाची, सुख करता दुख हरता वार्ता विघ्नाची. रवी रवी प्रेम कृपा जयाची, रवी प्रेम कृपा जयाची. सर्वांगी सुंदर उपिशेतुराची, सर्वांगी सुंदर उपिशेतुराची. कंठी धरते माळ मुक्ता फळाची, मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगल मूर्ती, जय देव जय देव जय मंगल मूर्ती. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ती, मंगल मूर्ती. श्री राम जय जय राम. 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 Shri Ram
जय जय राम श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम ताली वाजवा सर्वांनी श्री राम जय जय राम 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 श्री राम जय जय सिंधु देश में पलिए नाम सिंधु देश में पलिए नाम सिंधु देश में पलिए नाम बहुजा नगरी 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 बहुजा नगरी सिंधु देश में पलिए नाम सिंधु देश में पलिए नाम बहुख्याता नगरी तामे कल्याण वैष्णविराजत तामे कल्याण वैष्णविराजत सब मोजो धनधारी सब मोजो धनधारी सिंधु देश में पलिए नाम सिंधु देश में पलिए नाम। या भारत भूमीमध्ये उपासकांच्या उपासना पद्धतीमध्ये विभिन्नता आढळून येते आणि त्या उपासना पद्धतींप्रमाणे त्यांचे त्यांचे संप्रदाय पडले। आपण प्रभू रामचंद्रांची उपासना करतोय एकार्थी आपण वैष्णव झालो,
जे महादेवांची उपासना करतात त्यांना शैव म्हणावं, तसंच जे आज विषय गणरायांचा आहे तेव्हा भगवान श्री गणेशांची जी पूजा करतात, आराधना करतात त्यांना गाणपत्य म्हणावं. या गाणपत्य संप्रदायातल्या तत्वज्ञानासाठी ज्या ग्रंथांना प्रमाण मानलं जातं त्यातला पहिला म्हणजे श्री मुद्गल पुराण आणि दुसरं श्री गणेश पुराण. त्या गणेश पुराणातली सर्वांना परिचित असलेली छोटीशी सुंदर कथा आहे. माझ्याकडे वेळ कमी आहे म्हणून सिंधू देशामध्ये असलेली पल्ली नावाची एक नगरी आहे आणि या नगरीमध्ये कल्याण नावाचा एक वैश्य राहतोय. हा वैश्य स्वतःच्या आश्रम धर्माप्रमाणे आचरण ठेवून आहे. ग्रंथ सांगतो की तो गो ब्राह्मण प्रतिपालक आहे. गायींचं ब्राह्मणांच्या बद्दल त्याच्या अंतःकरणामध्ये आदर भाव आहे, पूज्य भाव आहे. धर्मासाठी तो त्याच्या कमाईचा काही विशेष भाग बाजूला ठेवावा लागतो. त्या पद्धतीने तो बाजूला ठेवून धर्म कार्य सुद्धा करतो. त्याच्या प्रपंचाला आणि धर्म कार्याला अनुकूल अशीच त्याला पत्नी मिळाली जिचं नाव आहे इंदुमती. नावाप्रमाणेच ती इंदुमती आहे. नाहीतर नाव सोन्याबाई आणि हाती कल्लाचा वाळा असं नको. नाव शांताबाई. कुठे राहतात? भांडणाचा आवाज ऐकायला आला, शांताबाई. इंदू या शब्दाचा अर्थ होतो चंद्र. चंद्राची शीतलता बोलण्यामधून सुद्धा अमृत पाझरेल चंद्राचं, अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व जिला लाभलंय, अशी सुंदर धर्मानुकूल आचारशील अशी पत्नी याला मिळाली. वर्णन सगळं छान छान चाललंय नाही. मग कथेत क्लायमॅक्स काय असतो? पती सुंदर सुरूप, पत्नी सुंदर सुरूप, दोघे धर्माचरणी आहेत, श्रीमंत आहेत, आचरण धर्माप्रमाणे चालतायत आणि कथेकरी बुवा पुढे म्हणतात पण. आता या पण नंतर म्हटलं कल्पना विस्तार करा तर काय? त्यांच्या पोटी पुत्र नाही असं या कथेत नाही. भगवंतांच्या दयेनं त्यांच्या प्रपंचात क्वालिटी पण होती आणि क्वांटिटी पण होती. गोपाल कृष्ण भगवान एक दिलं, एक आहे एक नाही. तुकोबराय म्हणतात कोठे काही एक आहे एक नाही, याचं नाव प्रपंच. ज्या आदी आणि अंती ज्याला अवसान नाही, अवसान म्हणजे धारणा शक्ती, ताकद नाही, त्याला म्हणायचं प्रपंच. तुम्ही किती आडाखे बांधा, कितीही पद्धतीने तुम्ही एखादा तुमच्या व्यवहारातला कुठलाही कार्यक्रम आखा, त्याप्रमाणे 100% झाला हा वर दंडवत घालेल तिथे. आणि या मंडपात बसून काकांना सांगा बरं एखादा पारमार्थिक कार्यक्रम आखायला, त्याच्या बाहेर काहीही हालत नाही. का? काका करतच नाही, ते करून घेतात त्यांच्याकडे. रघुनाथ स्मरणी कार्य करावे, ते तत्काळची सिद्धी पावे. करता राम असू द्यावे अभ्यंतरी असा सांगणारा श्रीमद दासबोध ग्रंथ ज्या ज्या दासांच्या अंतःकरणात आहे ते मी केलं ही बढाई मारूच शकत नाही. तसंच आचरण या दोघांचं होतं, या जोडीचं होतं. म्हणून त्यांच्या पोटी तसाच एक सुंदर बाळ जन्माला आला. त्याचं नाव बल्लाळ. लहानपणापासून त्याच्या मुखामध्ये भगवान श्री गणरायांचं भजन. काही काही लेकरं असतात अशी, लहानपणापासूनच त्यांना भगवंतांची पूर्वकर्म घेऊन आलेली असतात. आणि असं लहानपणीच जर काही पारमार्थिक प्रगती थोडीफार दाखवायला लागली तर आजकालच्या या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या युगात आई बापाला काळजी वाटायला लागते. मी फार तुम्हाला हसू येईल पण मी गंभीरतेनं स्वतः अनुभवलेलं आणि बघितलेलं सुद्धा सांगतो. भजनाला लागला, कीर्तनाला लागला. अहो आजचा परिचय करून देताना यजमान म्हणतात बुवा इंजिनियर आहेत पण कीर्तन करतात.
लोक टाळ्या वाजवतात, यजमानाला छान वाटतं. उच्च शिक्षित तरुण पिढी कीर्तन क्षेत्राकडे येते, पण त्या कीर्तन क्षेत्रामध्ये पदार्पण करण्यासाठी सगळ्याच इंजिनियर किंवा उच्च शिक्षितांना तितकीच अनुकूलता असेल सांगता येत नाही. हे पोरग असं गणरायाचं भजन करतंय, त्याच्या ओठावरती सदैव गणरायाचंच नाव आहे. इतकं अनन्य शरण होऊन तो भगवंतांचं नामस्मरण करायचा की देवर्षी नारदांना सुद्धा आश्चर्य वाटायचं की कुठेही गजानन आणि हा बल्लाळ यांच्यामध्ये कुठलाही अंतराय नाही. सतत श्री गजानन जय गजानन जय जय गजानन मोरया, श्री गजानन जय गजानन जय जय गजानन मोरया, सतत त्यांचंच नाम. आई वडिलांना कौतुक वाटलं. चंद्राच्या कलेप्रमाणे हा लहान बल्लाळ मोठा होत चाललाय. हात पाय हलवणारा पालथा पडतो, पालथा पडला की रांगायला लागतो, रांगणारा चालायला लागतो. त्रास द्यायला लागला की मग घरच्यांचा उद्योग ठरलाय. जे भगवान श्रीकृष्णांच्या बाबतीत झालं ते सगळ्याच लेकरांच्या बाबतीत होतं. चालायला लागले की रिमोट घे, कुठे प्लग मध्ये बोट घाल, कुठे कधी ब्लेड पान घेऊन फाडच, भिंतींवरती रेघोट्या मारून ठेव. त्यापेक्षा असे चालणारे गल्लीतले चार एकत्र आणा, त्यांना खेळायला सोडा. चोऱ्या करता काय गोकुळात, गाई घ्या आणि चालायला जा, याच्यातलं हे ऍडव्हान्स अलीकडचं व्हर्जन. तसा हा बाहेर यानं सवंगडी जुळवले आणि काय सवंगड्यांना घेऊन हा खेळायला घेऊन कुठे जंगलात आसपासच्या वनामध्ये गेला. काय सूर पारंब्या खेळायच्या, फुगडी खेळायची, जुने खेळ सुंदरच होते. हमामाय, आट्यापाट्या, आट्यापाट्या खेळ मी स्वतःच खेळलेलो नाहीये. आता आपल्याला युट्यूबवर व्हिडिओ बघावा लागेल. आट्यापाट्यांच्या स्पर्धा होतात आजकाल. हुतुतू असेल, हमामा असेल, भगवान श्रीकृष्णांच्या बाललीला वर्णन करणारे संतांचे जे अभंग आहेत अगदी समर्थांसह, या सगळ्या अभंगांमध्ये आपण ऐकलेले नाहीत असे सुद्धा खेळ खेळले. हमामा किती जणांनी खेळला, हुमरी किती जणांनी खेळली, नुसतं ऐकतो आपण. हे सगळे खेळ खेळायला लागला आणि किती सुंदर त्याचा स्वभाव असेल. सगळ्यांच्या मनाप्रमाणे खेळ झाला की तो म्हणायचा चला आता आपण गणपती खेळूया. म्हणून उद्यापासून तुमच्या घरचे लहान गणपती पण कीर्तनाला आणत चला. हो, काका थकले दोघ जण. पुढे आम्हाला बुक्का लावायला ती लहान लेकरच यायची. तबला हार्मोनियम तीच वाजवणार आहे, बुधवारच्या सेवा सगळ्या तेच करणार आहेत पुढे जाऊन. मग काय गणपती, काय काय लागतं त्याला, काय नाही. गणपती सारखा दिसणारा दगड यांना आधी शोधून ठेवलेला असेल, कुठेतरी झाडात लपवलेला असेल, तो बाहेर काढायचा. बघा हे गणपती दिसतात की नाही, हो, मग याला शेंदूर लावायचं. मग लाल माती त्याला लावायची, व्यवस्थित लावायची माती. मग काय करावं लागेल, त्याला झाडाच्या छोट्या छोट्या काड्या लागतील, छोट्या विटा लागतील, माती लागेल. मग त्या मुलांनी छोट्या विटा बनवाव्यात, त्या वाळवाव्यात, मग त्याचं मंदिर बांधावं, मग त्यावरती मातीचाच कळस, मध्ये त्या पाषाणाचे जे गणराय सापडले त्यांच्यासाठी छान पिटिका बनवायची, त्यात गणराय ठेवायची. ते म्हणे हे झालं मंदिर. त्या मंदिराचा कीर्तनाचा मंडप, आणलेल्या काड्या आणा चला, मग त्या काड्यांचा मंडप, त्या मंडपावरती शाकाराला वरच्या बाजूनं हिरवा पाला पाचोळा जो असेल छान छान असा अंथरायचा, त्यावरती फुलांना डेकोरेशन करायचं मराठीत. ते सगळं सजवलं, गणरायांची पूजा केली की रोज त्यांचा तिथे गणपतीचा खेळ रंगायचा. एक दिवस बल्लाळ म्हणाला की आपण आपले बाकीचे खेळ पण खेळतोय, पण उद्या मात्र भाद्रपदाची चतुर्थी आहे, तेव्हा आपल्याला विशेष काहीतरी केलं पाहिजे. म्हणजे काय, आता आपण हे सगळं भागवाभागवी केली, घरून येताना जे जे पूजेला लागतं ते घरून सगळं सामग्री घरून घेऊन यायची. मग एकाने दिवा आणला, वात आणली, तेल तूप सगळी सुविधा केली. सगळ्यांनी घरून येताना गोडाधोडाचा नैवेद्य घेऊन या, येताना दिसते की पुन्हा आणा, फळं आणा, सगळं घेऊन या. आणि मग त्या पद्धतीने परत एकदा गणरायाची पूजा, शेंदूर, खरा शेंदूर लावला, जानवा घातलं देवांना, त्याच फुलांचे अलंकार केले, तिथेच त्याला डोळे काढले, गंध काढलं, पूजा केली. समर्थ म्हणतात पूज्य देवाची प्रतिमा त्याचा नकळे महिमा. आपला भाव शुद्ध आहे, तो भाव जिकडे पडेल तिकडे परमात्मा दिसतो. आणि त्या पद्धतीनं त्या सगळ्यांनी सुंदर गणरायांची पूजा केली,
बाहेर मंडप केला म्हणे वा 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 झाली पूजा. म्हणे झाली कशी? आज भाद्रपदाची चतुर्थी आहे तेव्हा गणरायांची आज राजोपचार पूजा करायची. राजोपचार पूजा म्हणे हो. काय काय लागतं त्याला? अभिषेकापासून ते नंतर पुराण, शास्त्र, पंचांग, चारही वेद, वाद्य, गायन, नृत्य या सगळ्या सेवा आपण करायच्या. आता सेवा करायची व्हरायटीच मांडली. ज्याला जे जे येतं त्यानं ते करा. ऐकताय ना सगळे? हे वाक्य ऐकलं ना सर्वांनी? आमचे बुवा सांगतात की ज्याला अभिषेक करायला मिळाला तो वरचा, आणि ज्याला सतरांच्या उचलायला मिळाले तो स्वतःला खालचा समजतो. पण त्यांच्या दरबारात त्याला जी मिळाली ती सेवाच की नाही, ती का होत नाही? मंदिर झाडायची जरी सेवा मिळाली तरी आनंद बाळगावा. याच परंपरेतले कीर्तन क्षेत्रातलं मोठं विभूती महत्व असलेले पुढे विषय येणार आहे 9-10 दिवसांमध्ये अनेकदा. संत कवी श्री दासगणू महाराज यांनी एका पदात म्हटलंय, अपने मशीद का झाडू गणू है, मालिक हमारे तुम बाबा साई. आम्ही शिर्डीचे आहोत ना, वाचलं चित्रामध्ये, पोस्टरवर वाचलं ना. सगळ्यांच्या मुखावरती शिर्डीकर काय, सगळ्या भारतभरात विश्वभरातल्या लोकांच्या मुखावर मध्ये एक पद आहे. दासगणू महाराज साईनाथांच्या द्वारकामाई नावाच्या मशिदीमध्ये स्वतःचं स्थान कुठे सांगतात? अपने मशीद का झाडू गणू है, मालिक हमारे तुम बाबा साई. स्वतःला झाडू इतकं नगण्य गणलं ना तरच त्यांचं स्वामित्व पटतं. तेव्हा तुम्हाला जी जमेल ती सेवा करा. पट 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 अभिषेक झाले, मंत्र म्हटले, देवांची स्थापना, पूजा झाली. पूजा नंतर काय? मी आता पंचांग म्हणणार. हे पंचांग सांगितलं. 6 शास्त्रांमधल्या वचनांचं वाचन झालं. त्याच्यानंतर 4 वेदांमधल्या ऋचा पोरांनी म्हटल्या, आणि ऋचा म्हटल्यानंतर मग काय? आता मला वादन करायचं. कुठली वाद्यानं काय? एक मोठा दगड आणला आणि त्याच्यावरती त्याचाच मृदुंग म्हणून त्याने धा तिकीट म्हणून वाजला. आणि आता गायन सेवा, आणि स्वतः बल्लाळ समोर उभा राहिला. अलीकडच्या काळात संगीत चंद्रप्रिया नावाचं एक नाटक आलंय. माझा मित्र एक चिन्मय मोघे, कवी समोर म्हणून, वयानं मला जवळजवळ 5-7 वर्षांनी लहान असेल. त्याने ते नाटक लिहिलं आणि रंगभूमीवर गाजवलं. त्या नाटकामध्ये जी नांदी आहे त्या नांदीला जयदेव वैरागकर नावाचे नाशिकचे संगीतकार आहेत, त्यांनी चाल दिली. ती चाल आम्ही चोरली आणि साखीला लावली. ज्याचं क्रेडिट त्याला. आणि तो गायला उभा राहिला. गणरायांचं स्वरूप बघितलं. सगळ्या सेवा झाल्या. मुलं त्या दिवशी इतकी रंगली. पोरं सगळं खेळून ज्यावेळेस घरी जायची त्यावेळेस आई कुरकुर करायला लागली. रोज तू 4 वाजता घरात येतोस, आज 5-5:30 झाले.
संध्याकाळ व्हायच्या तुम्ही घरी पाहिजे. आईचं पोरं ऐकणार, मग बापाच्या कानावर घातलं सगळ्या आयांनी, त्यांच्या नवऱ्यांना सांगितलं पोरं घरी लवकर येत नाही. त्या सगळ्या मुलांच्या वडिलांनी सुद्धा लक्ष ठेवलं, पोरं घरी उशिरा येत आहे. आणि त्या चतुर्थीच्या दिवशी मात्र कहर झाला. आणि असा कहर की सगळे जण एकत्र येऊन त्या कल्याण वैश्याच्या घरी गेले. तुझ्या पोराच्या नादाला लागून आमची पोरं बिघडतील, हेच मी मगाशी बोललो. मुळात भक्तीच देतोय ना, बल्ला दुसरं काय देतोय, पण ते बिघडतील त्याला वेळीच सावध कर. त्याला समज दिली वडिलांनी तरी तो ऐकला नाही. दुसऱ्या दिवशी त्याच्या येण्यावरती लक्ष ठेवलं. वडील त्याची वाट बघत होते, तो वेळेत घरी आला नाही, ते झोपायला गेले, हा रात्री आला. दुसऱ्या दिवशी सकाळी उठायच्या आत हा गायब घरातून, तो जंगलात निघून गेलेला होता. आणि पुन्हा एकदा सगळेजण, जसं आई यशोदेकडे तक्रारी घेऊन यायच्यात ना सगळे, तुझ्या कानाने आमचं दही दूध चोरलं, तसे हे सगळे वडील आले, सगळे एकत्र पुरुष मंडळी. आणि त्या रागाच्या भरात कल्याण वैश्य हातामध्ये काठी घेऊन जो दात पावला त्या ठिकाणी गेला. काय चाललंय कल्याण, बल्लाळा तुझा इथे डोळे मिटून त्या गणरायाची, त्या गणेशाची, त्या दगडाची पूजा करतोस, कुठल्या व्यवहारात तुझं लक्ष नाही, पोरांना नादाला लावलं. आणि रागाच्या भरात त्या काठीनं त्यानं सगळं मंदिर मोडलं, ती मूर्ती पण पाडून टाकली. हातातली काठी आणि वडिलांचं अवसान नुसता त्यांच्या वडिलांच्या गतीवरून पोरांना प्रगती कळली, बाकीच्यांना निम्मे तर तसेच पळाले. एखादा फटका आपल्याला बसला घ्या काय, आणि दिसेल जे दिसेल त्या हातातल्या काठीनं जिथे बसेल तिथे फटके मारायला सुरुवात केली. या बल्लाळाला त्याला मारताय म्हटल्यानंतर तो काय प्रसाद होता, मला पण थोडासा द्या, सगळी पोरं पळाली घरी. त्याला अद्दल जन्माची घडावी म्हणून मारलो आणि लता वेलींनी त्याला कर्कसूत बांधलं आणि तिथंच ठेवला. असा दरडात बस, बघू तुझा कोणता तो मोर्या का कोण ठोर्या येतोय तुला वाचवायला. आणि वडील घरी निघून गेले. पालकांनी निष्ठुर व्हावं तर त्याची मर्यादा ओलांडली. ती मर्यादा ओलांडल्यानंतर पोरं म्हणतात, पोरं तुमचं ऐकत नाहीत, पण पालकच तक्रार करतात ते आमचं ऐकत नाही. तुम्ही निष्ठुरतेची मर्यादा ओलांडली ती गडबड आहे. त्यांनी ती मर्यादा ओलांडली, निघून गेला. कल्याण वैश्य घरी आला आणि इकडं हा बाळ अंगावरच्या वेदना सहन करत करत त्या गणरायाचंच भजन करतो. आणि भजन कोणतं की गणराया, अरे काय माझ्या नशिबी आलंय, आम्हाला सर्व बंधांपासून मुक्त करणारा तू, आज या बंधनामध्ये मी इथे निवडत पडलं, तुला बघवतो तरी कसं. एक वेळ सूर्य त्याची दीप्ती सोडून देईल, चंद्र त्याची शीतलता सोडून देईल, शेष त्याच्या फणीवरती घेतलेल्या पृथ्वीला खाली लवंडून देईल, पण भगवंता तू भक्तांना उपेक्षू शकतच नाहीस, माझी आज उपेक्षा का. दे पायांशी जोड मोरया, दे पायांशी जोड, तुझं दीन कवळा शरणी जाऊ, तुझं दीन कवळा शरणी जाऊ, नाम तुझे अति गोड, नाम तुझे अति गोड, दे पायांशी जोड मोरया, दे पायांशी जोड. नाना तुझे भोगुनी सारी, नाना तुझे भोगुनी सारी, सोडी नावासना दोड मोरया, मोरया, सोडी नावासना दोड मोरया, सोडी नावासना दोड. दे पायांशी जोड मोरया, दे पायांशी जोड मोरया, दे पायांशी, दे पायांशी, दे पायांशी जोड. भगवंता तू
जर उजू आहेस आणि दुष्टांसाठी जर वक्रतुंड आहेस तर माझ्या वडिलांना तू शासन कर आणि मला या बंधातनं मोकळं कर. आणि गजाननानं ती प्रार्थना ऐकली आणि ब्राह्मणाच्या वेशात चतुर्भुज पाषाणकुशधारी भगवान समोर प्रकट झाले. त्याला काय आनंद झाला. भगवंतांनी त्याची बंधनं मोकळी केली, त्याला उभा केला. म्हणाले, बाळा, या सगळ्यांवरती पुरवी प्रेम कृपा जयाची अशी माझी ओळख आहे. तो मी गणपती बाप्पा तुझ्या वडिलांवरती संकट का टाकेल. तुझी जरी अशी इच्छा असेल का मला त्रास देण्याला माझ्या वडिलांना, आता ते लेकरू लहान वडिलांवर चिडू शकेल ना, तेव्हा त्याची समजूत घातली. त्यांना मी त्रास देऊ शकत नाही. बरं ठीक आहे, पण माझी एक इच्छा आहे ती पूर्ण करा. म्हणजे कुठली? तुम्ही माझ्या घरी थांबावं इथे आणि तुमच्या आधी माझं स्मरण व्हावं. हा लहान लेकराचाच हट्ट आहे. हा हट्ट एक राक्षस करू शकतो, मग भक्त काणी करू शकतो. आता वाक्य बोललं तर उदाहरण दिलं पाहिजे. राक्षस कुठला? महिषासूर. तो करू शकतो ना देवीकडे हट्ट. काय? तुझ्या नावाच्या आधी माझं नाव आलं पाहिजे, महिषासूर मर्दिनी. तसं मी तर भक्त आहे. जसे पांडुरंग पुंडलिक वरदा, तसं माझ्यासाठी काय हरकत नाही. तू ज्या ठिकाणी माझी आराधना केलीस त्या ठिकाणी मी बल्लाळ विनायक म्हणून प्रतिष्ठापित होईल. आणि भाद्रपद मासामध्ये चतुर्थीच्या दिवशी जो दर्शनाला येतील त्यांना विशेष पुण्याचा लाभ या क्षेत्रामध्ये होईल. आजही रायगड जिल्ह्यात सुधागड तालुक्यामध्ये असलेलं अष्टविनायकांपैकी जे क्षेत्र आहे त्या क्षेत्राचं नाव आहे पालीचे श्री बल्लाळेश्वर किंवा बल्लाळ विनायक. या ठिकाणी राहून या गणेश भक्त बल्लाळांनी तिथं स्थापना झाली. नंतरच्या काळात पुन्हा दुसरे गणेश तिथे स्थापन केले. त्या दोन्ही ठिकाणी दर्शनाची महती त्यांनी वाढवली. म्हणून या ज्ञानियांची अखंड उजू असलेल्या गणरायांची भक्ती कशी करावी आणि त्यांची प्रेमकृपा कशी संपादन करून घ्यावी याचं तत्वही आज तुम्ही ऐकून घेतलं. आणि ते कसं यासाठी उदाहरण म्हणून बल्लाळाचं सुद्धा आपण चरित्र इथे बघितलं. आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणात असा बल्लाळ आहे. त्या बल्लाळाचं लहानपण निरागसपण जपूया आणि प्रपंचाच्या रगाड्यात जबाबदारीच्या ओझ्याखाली किती जरी आलो तरी सुद्धा मोठके निमिषभरी त्या समर्थ माऊलींसाठी वेचायला आपण मागे राहता कामा नये. हीच आजची कीर्तन सेवा थांबवताना त्यांच्या सुकोमल श्रीचरणी प्रार्थना करतो. आज पहिला दिवस आहे. थोडं गळा शरीर आणि सगळ्यांवरती स्थान आहे. मोठा प्रवास कालचा झाला. तेव्हा उद्या आपल्यासोबत माझं म्हणून नाही पण यांच्या दरबारात कीर्तन सेवा म्हणून एक श्रोता अजून घेऊन या. आणि माझी खास विशेष विनंती असेल, आपल्या घरातली लहान लेकरं घेऊन या. ते घरी बघून मोबाईल घेणार आहेत, त्यांना इथं आणा. इथं झोपली तरी चालतील पण इथं त्यांना घेऊन या. कारण या श्रवणाचे संस्कार होणं, या श्रवणाचा आनंद तुम्ही लुटताय. पण संस्कार आणि त्यानंतर आनंद असतो तो संस्कार त्यांच्यावर व्हायचा आहे म्हणजे ते पुढे जाऊन आनंद घेऊ शकते. नाहीतर आनंद लुटण्याची मोफत अशी व्यवस्था कीर्तन नावाची आहे हे जर त्यांना दाखवलंच नाही तर उद्या श्रोते धरून आणावे लागतील. असं करू नका. उद्या मात्र मोठ्या संख्येने या. आजची कीर्तन सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करतो आणि भैरवी गाऊन थांबतो. मंगलमूर्ती मोर. हे
सच्चिदानंदेका देवाचा Hare